उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटांमध्ये आज आपण वरईचा म्हणजेच भगरीचा डोसा बनवणार आहोत, जो की बनवायला एकदम सोपा आहे आणि खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी आणि चविष्ट असा बनून तयार होतो। तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या। तर मंडळी, व्हिडिओ हा नेहमीप्रमाणेच साधा आणि सोपा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। म्हणून आत्ताच एक व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अस्सल मराठमोळ्या अशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर मंडळी, चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे सगळ्यात आधी 1 वाटी वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे। बऱ्याच भागामध्ये याला भगर किंवा वरई असे म्हणतात, तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आमच्याकडे याला भगर असं म्हटले जाते। तर आता ही भगर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा यामध्ये माती असते किंवा खडे असते, ते चांगले आपल्याला स्वच्छ असे निवडून काढायचे आहे आणि त्यानंतर आपण याला चांगलं असं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं चोळून धुवून काढायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी याला 2 ते 3 पाण्याने चांगलं असं या भगरीला धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यातलं सर्व असं पाणी निथळून काढायचं आहे। 1 ते 2 पाण्याने आपण याला चांगलं असं स्वच्छ धुतलेलं आहे। त्यानंतर यातलं आपल्याला पाणी निथळून काढायचं आहे आणि आपल्याला हे 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे। त्यानंतर आपण एक चटणी बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकतात। त्यानंतर यामध्ये थोडेसे आपल्याला शेंगदाणे आणि हिरवी मिरची घालायची आहे। तर 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घातलेल्या आहेत आणि 2 चमचे आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपली चटणी बनवून तयार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला तेल जिरे घालून तडका सुद्धा देऊ शकतात, पण बऱ्याच भागामध्ये उपवासाला जिरे चालत नाहीत, म्हणून अशीच ही चटणी खाल्ली ना तरी सुद्धा अप्रतिम अशी लागते। आता इथे भगर सुद्धा छान अशी भिजलेली आहे। आता आपण याला पाहूया। आता यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे। तर हे पहा, मस्त आपली भगर छान अशी भिजली गेलेली आहे। लगेच भिजते, 10 ते 15 मिनिटात, याला जास्त असा वेळ लागत नाही। आता आपल्याला याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे मी मिक्सरमध्ये भगर पूर्ण काढून घेतलेली आहे। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडेसे आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत यामध्ये। तर मी इथे 2 चमचे शेंगदाणे घातलेले आहेत। थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। अगदी आपण डोशाचं पीठ बनवतो ना, त्याच पद्धतीने याला सुद्धा बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे थोडासा मी बेकिंग सोडा घातलेला आहे। त्यामुळे आपला डोसा बनवून मस्त असा छान क्रंची आणि क्रिस्पी बनून तयार होतो। त्यामुळे यामध्ये बेकिंग सोडा नक्की घाला। जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालेल, पण जर तुम्हाला सोडा नसेल घालायचा तर याला चांगलं असं फेटून घ्या, जेणेकरून हे पीठ छान असं फुगून येईल। आता त्यानंतर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा मध्यम गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यावरती पीठ सोडून घ्यायचं आहे। तर हे डोसे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनून तयार होतात। अजिबात खाली चिटकत नाहीत, हे खूप छान क्रंची असे बनून तयार होतात। 1-2 मिनिटाची याला वाफ काढायची, थोडंसं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर यावरती थोडंसं तेल, तूप, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे काहीही घालू शकतात। तर इथे मी तेल लावलेलं आहे। आता तेल लावल्यानंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता, अगदी अलगद हे पलटल्या जात आहेत, अजिबात खाली चिटकलेले सुद्धा नाहीयेत। याला दोन्ही साइडनी छान असं आपल्याला या डोस्यांना भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात की रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे। आता आपण याला साइडला काढून घेऊयात। तर मंडळी, हे डोसे तुम्ही दह्याच्या चटणी सोबत किंवा नारळाच्या चटणी सोबत किंवा नुसते असे जरी खाल्ले ना तरी सुद्धा हे चवीला अप्रतिम असे लागतात। आपल्याला नेहमी उपवासाला साबुदाणा खिचडी किंवा भगर, वरई
अशा पद्धतीचं आपण फराळाला बनवतो आणि खातो, तर ते खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. जर तुम्ही अशा पद्धतीने एकदा जर ही रेसिपी ट्राय केली ना, तर तुम्ही भगर आणि साबुदाणा खायचं विसरून जाल. नेहमी अशाच पद्धतीने तुम्ही इन्स्टंट अगदी 10 मिनिटात होणारी ही रेसिपी बनवून खाल. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.